मी कधी पायावरती पोळी ठेवली आहे का? नमस्कार, तुम्हा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलं असेल आणि तुम्हाला वाटलं असेल की पायावरती कधी कोणी पोळी ठेवतं का आणि अन्नाचा असा बरं कसा तुम्ही दुरुपयोग करू शकता, तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये कळणार आहे. बघा, हिवाळ्यामध्ये किंवा बऱ्याचदा आपले गुडघे दुखत असतात, सांधीवात असतो, त्यामुळे आपले मनगटं वगैरे सगळे दुखत असतात किंवा कुठे पडलेलं असेल, फ्रॅक्चर झालेलं असेल तर हिवाळ्यामध्ये ते प्रचंड दुखतं. आता हिवाळाच नाही तर तुमचं कधीही काहीही दुखत असेल तर त्यासाठी एकदम रामबाण असा उपाय मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मळून आणि त्याची तुम्हाला पोळी करायची आहे. आता ही पोळी कशी करायची तेही महत्त्वाचं आहे. तुमचा शरीरामधला कोणतं आणि कुठे दुखतंय हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यानुसार तुम्हाला पोळीचा इकडे आकार द्यायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल तुमचं गुडघा दुखत असेल किंवा पाय वगैरे दुखत असेल, त्या हिशोबाने आपल्याला असा थोडीशी मोठ्या पद्धतीची आणि एका बाजूने जास्त लांबट अशी पोळी, ओव्हल शेपची पोळी आपल्याला बेसिकली ही लाटून घ्यायची आहे. त्यानंतर तवा गरम होण्यासाठी ठेवायचा आहे. आता ही पोळी वाया जाऊ नये म्हणून सुद्धा मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे, पण पहिल्या काळामध्ये हा उपाय केला जायचा. तुम्ही तुमच्या आजींना आजोबांना नक्की विचारू शकता की तुमच्या काळामध्ये असं काही करायचं का. तुम्हाला नक्की ते सांगतील की आम्ही अशा पद्धतीचा शेक आम्ही आमच्या पायांना द्यायचो. तुम्हाला ही पोळी फक्त एका बाजूने भाजून घ्यायची आहे, दुसऱ्या बाजूने तुम्हाला ही पोळी भाजून घ्यायची नाही आणि हलकीशी भाजून घ्यायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या पोळीचा आकार आणि हे सगळं काही तुम्हाला कसं घ्यायचं हे मी आधीच सांगितलं आहे. पण ही पोळी तुम्हाला याचा वापर झाल्यानंतर तुम्ही कुत्र्याला वगैरे देऊ शकता खाण्यासाठी, पण ही अन्नाचा दुरुपयोग करू नका, फेकून देऊ नका. आणि खरंच माझं काही इंटेन्शन असं नाही आहे की अन्नाचा दुरुपयोग करायचा आहे. काही दुखत वगैरे असेल तर त्यावरती आपल्याला उपाय करायचा आहे, म्हणून आपण पोळीचा वापर केला आहे. आणि पोळीच का बरं घेतली तेही मी सांगते. आता तुम्हाला दुसरं एखादं पातेलं वगैरे घ्यायचं आहे. मी इकडे तडका पॅन घेतला आहे, त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही कोकोनट ऑइल घेतलं तरी चालेल, पण मोहरीचं तेल कसं असतं ते गरम असतं ना, म्हणून आपण इकडे मोहरीचं तेल घ्या असं मी तुम्हाला सांगितलं आहे. शक्यतो तेच घ्या. खूप दुखत असेल ना तर तुम्हाला खूप फायदा होईल. 1 चमचा मोहरीचं तेल सफिशियंट आहे. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला घालायचं 1 चमचा भरून ओवा. तर ओवा तुम्हाला माहिती असेल कुठे सूज वगैरे आलेली असेल, ओव्याचं जर आपण सेवन केलं ना तर पचन संबंधित कोणत्याही तक्रारी असतील तर आपण नेहमी ओव्याचं सेवन करत असतो. पण हे जर ओव्याचं तेल तुम्ही वापरलं तर जे आपल्या मांसपेशी असतात ना त्यावरती लावल्यानंतर त्याच्या आतील जो काही त्रास आहे ना तो थांबतो. त्याचबरोबर सांधेदुखीचा त्रास गायब होण्यासुद्धा हे ओव्याचं तेल खूप मदत करतं. आणि ओव्याचं तेल हे थंड असून शरीराला सकारात्मक परिणाम मिळवून देतं. त्यामुळे आपण इकडे ओव्याचा वापर केला आहे. ओवा थोडासा आपल्याला इथे या तेलामध्ये तडतडू द्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यानंतर गॅस बंद करून तुम्हाला आंबे हळद यामध्ये टाकायची आहे. जर तुम्ही साधी हळद इकडे वापरत असणार तर मसालादानीतली हळद वापरू नका, कारण आपण त्या चमच्याने तिखट घेत असतो. तर तिखटाचा चमचा असल्या कारणाने थोडंफार तिखट त्याला लागलेलं असतं, त्यानेच आपण हळद घेतो तर थोडीशी आग मारू शकतं. त्यामुळे ही गोष्ट नक्की तुम्ही आवर्जून फॉलो करा. आणि हे बंद झाल्यावरच हळद टाकायची, म्हणजे जेणेकरून हळद जी आहे ती जास्त करपणार नाही. आता आपल्याला हे कोमट करून घ्यायचं आहे, थंड करून घ्यायचं नाही. आता बघा, पोळीसुद्धा आपली कोमटसर आहे आणि त्याचबरोबर हे जे आपण तेल बनवलं ओव्याचं ते सुद्धा कोमटसर आहे. आणि कोमटसर असतानाच तुम्हाला हे करायचं आहे. कोमटसर म्हणजे कसं की जेवढं तुमचं शरीर जे आहे, म्हणजे जिथे तुम्ही लावणार आहात ते थोडंसं सहन शकेल तेवढंच तुम्हाला हे करायचं आहे. पूर्ण ज्या बाजूने आपण पोळी भाजली आहे ती बाजू उलटी करायची आणि ज्या बाजूने आपण पोळी नाही भाजली त्या बाजूला आपल्याला हे तेल अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. एकदम कारबाज आहे. वरून तुम्ही कोरडी हळद यावरती पुन्हा टाकू शकता. आणि याचा शेक परफेक्ट बसला पाहिजे, त्यामुळे तुम्हाला कोमटसरच हे लावायचं आहे. त्यानंतर जिथे कुठे तुम्हाला दुखत असेल, गुडघा दुखत असेल, हाताचं काही दुखत असेल ना, किंवा कुठे पाठ वगैरे दुखत असेल, सगळ्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता. आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बघितला आहे, 1 ते 2 व्हिडिओ बघितले आहे. गुडघेदुखी सांधेदुखी होत असेल, आपण पूर्णतः तर ते त्याचा त्रास नाही करू शकत, पण नक्कीच अशा घरगुती उपाय केले तर कुठेतरी त्याचा त्रास नक्की कमी होऊ शकतो. आता आपण बघूयात की गुडघेदुखी जर तुम्हाला होत असेल तर ते कसं लावायचं.
आधी तुम्हाला गरम गरमच हाताने हे सोल्युशन जिथे तुमचं दुखत असेल, सूज आली असेल, जास्त दुखत असेल तिथे लावून घ्यायचं आहे, म्हणजे याचा परफेक्ट असा शेक बसतो। त्यानंतर आपली पोळी अशी गरम आहे ती लगेच याला अशा पद्धतीने लावून घ्यायची। बघा ओव्हल शेप केला आहे त्यामुळे व्यवस्थित बसलेली आहे। आणि तुम्हाला हे नेहमी दुखत असेल तर रोज तुम्ही ही प्रोसिजर फॉलो करू शकता, रोज अशाच पद्धतीने अप्लाय करू शकता। आणि असं केल्याने आता ही पोळी गरम आहे आणि आपण जे काही हळद वगैरे लावली आहे आणि ओवा लावलाय तर ही पोळी गरम असल्या कारणाने ही पोळी आपण यासाठी वापरली आहे ती जास्त वेळ गरम राहील आणि त्या कारणाने आपल्याला जास्त वेळ शेक बसला जाईल, म्हणून आपण इकडे गव्हाच्या पोळीचा वापर केलाय। नंतर अशा पद्धतीने हे बांधून घ्यायचं आहे, रात्रभर हे असंच ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी तुम्ही हे काढणार आहात तुम्ही ही पोळी कुत्र्याला वगैरे देऊ शकता, वाया घालू नका। मला खरंच यामधनं अन्नाचा दुरुपयोग असा काही करायचा नाही आहे, मला फक्त माझा उद्देश एवढा आहे की माझे जे काही प्रेमळ असे सबस्क्रायबर आहे त्यांना जर काही गुडघेदुखीचा, सांधेवाताचा त्रास होत असेल तर ते नक्की हे ट्रिक्स फॉलो करून त्यांना नक्की आराम भेटेल। तुम्हाला आराम भेटला आणि तुम्ही कमेंट केलं मला खूप छान वाटतं, माझा दिवस खूप छान जातो। तुम्ही बघू शकता लावल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने इझिली हे अशा पद्धतीने कपडा बांधल्यामुळे याला हळदीचे वगैरे डाग लागणार नाही। पण शक्यतोवर मग असे कपडे घाला, जुने वगैरे कपडे घाला, जेणेकरून डाग जरी लागला तरी तुमचे कपडे वगैरे खराब होणार नाही। सो नक्की करून बघा, रोज ट्राय करा, तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल। आणि हो करून बघितल्यानंतर तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार। आणि खरंच मला हा व्हिडिओ शेअर करताना खूप छान वाटते, पण अन्नाचा दुरुपयोग करायचा नाही। धन्यवाद।